धाराशिव जिल्ह्यातील उमरगा उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान 35 वर्षीय महिलेच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित डॉक्टर, भूलतज्ञ, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उमरगा येथील मैना सलके यांना 20 मे रोजी शस्त्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी करून अहवाल पोलिसांकडे सादर केला। चौकशी अहवालात शस्त्रक्रिये दरम्यान कथित हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा अभिप्राय नोंदवण्यात आला। त्यानुसार डॉक्टर प्रभाकर बिचकाटे, भूलतज्ञ डॉक्टर बसवराज दानाई यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मालेगाव नवीन बस स्थानक परिसरात वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या उपक्रमात नागरिक, प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। लोकनियुक्त नगराध्यक्ष ओम प्रकाश खुरसडे, उपनगराध्यक्ष, नगरसेवक अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं। एसटी महामंडळाचे सहाय्यक उपअधीक्षक प्रशांत इंगोले आणि वाहतूक नियंत्रक रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। यावेळी मान्यवरांनी वृक्षांचं संगोपन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं सांगत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकानं किमान एक झाड लावून त्याचं संवर्धन करण्याचं आवाहन केलं। तसंच बस स्थानक परिसरात स्वच्छता राखण्याचा संदेश देत हरित आणि स्वच्छ मालेगावसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलं। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील धाकटीवाडी सीमा नाका तपासणी केंद्राजवळ आरटीओ कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी संतोष गुंडप्पा कलशेट्टी यांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले। आरटीओ कार्यालयातील खासगी एजंट आणि दलालांचा बंदोबस्त करावा, वाहन चालक आणि वाहन मालकांची कथित आर्थिक पिळवणूक थांबवावी, तसंच वजन काटा आणि कागदपत्र तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी अशा मागण्या त्यांनी केल्यात। सामान्य नागरिकांना न्याय मिळावा आणि आरटीओचे कामकाज नियमबद्ध आणि पारदर्शक व्हावं यासाठी आंदोलन सुरू करण्यात आल्याचं कलशेट्टी यांनी सांगितलंय। मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय। सुरुवातीला तुमचं नाव सांगा। राहुल चालू करा। तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आता जे आमरण उपोषण चालू केले तर त्याचा विषय काय, नेमकं कारण काय तुम्हाला या ठिकाणी बसायचं? मी संतोष गुंडाप्पा कलशेट्टी, राहणार निगूर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव। बरेच दिवसापासून ड्रायव्हराचे, चालकाचे आणि मालकांचे ह्या आरटीओ चेकपोस्टवरती खाजगी गावगुंडाकडनं व खाजगी एजंटाकडनं, दलालाकडनं मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे। पैसे ना दिले तर त्यांच्यावर दादागिरी केलं जात आहे। आज मोटर मालक प्रचंड अडचणीमध्ये आहे। आज 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाखाचे त्या माणसावरती हप्ते आहेत। डिझेलचा भरमसाठ भाव वाढला। 8-8 दिवस गाड्या भरत नाहीत। आज घरदार विकून, शेती विकून गाड्याचे हप्ते, गाड्या नील करण्याच्या परेशानीमध्ये लेकरावला सणासुदीला सुद्धा त्यांनी कपडे घेऊ शकणार झालेत। आज ड्रायव्हराची आणि चालकाची आणि ट्रक मालकाची आज हे पोझिशन झालेले आहे। आणि मस्तावलेले लोक, आरटीओ अधिकारी कुठंच राहतात बाजूला, आणि गावातील चमचे, एजंट त्यावरती दादागिरी करून 1000, 2000, 4000, 5000 असं खोटे नाटे काहीतरी कारण दाखवायचे, वजन जास्त झाले म्हणायचे, विनाकारण कशा तर त्रुटी काढायचे आणि मोठ्या प्रमाणात तिच्यावरती दंड आकारणी करायची भीती दाखवायचे आणि 2-2, 3-3 हजार त्या गरीब ड्रायव्हर 8-8 दिवस बायको, लेकरं, घरदार, सणाला सुद्धा, मातीला सुद्धा, लग्नाला सुद्धा हे ड्रायव्हर आमचा मालक येऊ शकत नाही। आज परेशान आहे तरी हे लोक याची पिळवणूक करतात का हो? कशासाठी? तुमच्या बापाचं देणं द्यायचं आहे, तुमचे उसने पैसे द्यायचं आहे, कशासाठी हे लूट तुमची? कशासाठी एवढी दादागिरी? हे कुठं तर थांबलं पाहिजे। आरटीओ साहेब, तुम्ही त्यांना आशीर्वाद असल्यामुळं ह्या लोकांची गुर्मी वाढली, ह्या लोकांची ताकद वाढली, ह्या लोकांचा रुबाब वाढला। तुमच्या जीवावरती हे लोक वसुली करतात। आदरणीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब, परिवहन खातं तुमच्याकडे आहे, लक्षात ठेवा। ह्या गोरगरिबाच्या पैशावरतीच तुम्ही राज करत आहोत का? ह्या गोरगरिबाची लूट तुमच्या डोळ्याला दिसत नाही का? कशासाठी पिळवणूक करता या लोकांची? ह्या लोकांना पगारी कमी आहेत का? आज एक
एक एक एजंटाची प्रॉपर्ट्या बघितले 10-20 एकर, बघितलं तर बंगल्याची टोपी पडते. कुठून आले एवढे पैसे? या आलेल्या पैशाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे साहेब. प्रताप सरनाईक साहेब, तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहोत. RTO कार्यालयावरती हे गोरगरिबाची, हे जनतेची, ड्रायव्हर लोकांची हे लूट थांबली पाहिजे. कसं येत नाही तुमच्या लक्षामध्ये? दिवसा डोळ्या हे लूट करतात गरिबाची. काय हिच्यावरती आळा बसत नाही. एखादा सामान्य माणूस बारीक सारीक तक्रार केलं तर त्याला हातकड्या घालून तुम्ही मध्ये नेताय. हे दिवसा डोळा लूट करतात, हे तुम्हाला दिसत नाही का साहेब? हे प्रकार इतके दिवस खपवून घेतलं, यानंतर खपवून घेतलं जाणार नाही, लक्षात ठेवा. सुरुवातीला तुमचं नाव सांगा. राहुल चालू करा. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आता जी अमर उपोषण चालू केले तर त्याचा विषय काय, नेमकं कारण काय तुम्हाला या ठिकाणी बसायचं? मी संतोष गुंडाप्पा कलशेट्टी, राहणार निगूर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. बरेच दिवसापासून ड्रायव्हराचे, चालकाचे आणि मालकांचे ह्या RTO चेकपोस्टवरती खाजगी गावगुंडाकडनं व खाजगी एजंटाकडनं, दलालाकडनं मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे. पैसे ना दिले तर त्यांच्यावर दादागिरी केलं जात आहे. आज मोटर मालक प्रचंड अडचणीमध्ये आहे. आज 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाखाचे त्या माणसावरती हप्ते आहेत. डिझेलचा भरमसाठ भाव वाढला. 8-8 दिवस गाड्या भरत नाहीत. आज घरदार विकून, शेती विकून, गाड्याचे हप्ते, गाड्या नील करण्याच्या परेशानीमध्ये लेकरावला, सणासुदीला सुद्धा त्यांनी कपडे घेऊ शकणार झालेत. आज ड्रायव्हराची आणि चालकाची आणि ट्रक मालकाची आज हे पोझिशन झालेले आहे. आणि मस्तावलेले लोक, RTO अधिकारी कुठंच राहतात बाजूला, आणि गावातील चमचे, एजंट त्यावरती दादागिरी करून 1000, 2000, 4000, 5000 असं खोटे नाटे काहीतरी कारण दाखवायचे. वजन जास्त झाले म्हणायचे, विनाकारण कशा तर त्रुटी काढायचे आणि मोठ्या प्रमाणात तिच्यावरती दंड आकारणी करायची भीती दाखवायचे. आणि 2-2, 3-3 हजार त्या गरीब ड्रायव्हर 8-8 दिवस बायको, लेकरं, घरदार, सणाला सुद्धा, मातीला सुद्धा, लग्नाला सुद्धा हे ड्रायव्हर आमचा मालक येऊ शकत नाही. आज परेशान आहे, तरी हे लोक याची पिळवणूक करतात. का हो? कशासाठी? तुमच्या बापाचं देणं द्यायचं आहे, तुमचे उसने पैसे द्यायचं आहे. कशासाठी हे लूट तुमची? कशासाठी एवढी दादागिरी? हे कुठं तर थांबलं पाहिजे. RTO साहेब, तुम्ही त्यांना आशीर्वाद असल्यामुळंच ह्या लोकांची गुर्मी वाढली, ह्या लोकांची ताकद वाढली, ह्या लोकांचा रुबाब वाढला. तुमच्या जीवावरती हे लोक वसुली करतात. आदरणीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब, परिवहन खातं तुमच्याकडे आहे, लक्षात ठेवा. ह्या गोरगरिबाच्या पैशावरतीच तुम्ही राज करत आहोत का? ह्या गोरगरिबाची लूट तुमच्या डोळ्याला दिसत नाही का? कशासाठी पिळवणूक करता या लोकांची? ह्या लोकांना पगारी कमी आहेत का? आज एक एक एजंटाची प्रॉपर्ट्या बघितले 10-20 एकर, बघितलं तर बंगल्याची टोपी पडते. कुठून आले एवढे पैसे? या आलेल्या पैशाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे साहेब. प्रताप सरनाईक साहेब, तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहोत. RTO कार्यालयावरती हे गोरगरिबाची, हे जनतेची, ड्रायव्हर लोकांची हे लूट थांबली पाहिजे. कसं येत नाही तुमच्या लक्षामध्ये? दिवसा डोळ्या हे लूट करतात गरिबाची. काय हिच्यावरती आळा बसत नाही. एखादा सामान्य माणूस बारीक सारीक तक्रार केलं तर त्याला हातकड्या घालून तुम्ही मध्ये नेताय. हे दिवसा डोळा लूट करतात, हे तुम्हाला दिसत नाही का साहेब? हे प्रकार इतके दिवस खपवून घेतलं, यानंतर खपवून घेतलं जाणार नाही, लक्षात ठेवा. यंदाच्या सुरुवातीच्या समाधानकारक पावसामुळे सोयाबीनसह खरीप पिकांना चांगली सुरुवात मिळाली. मागील वर्षी दुबार पेरणी आणि उत्पादन घटीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पिकांची स्थिती पाहून दिलासा मिळतोय. पांगरी, नवघरे आणि परिसरात सध्या कोळपणी आणि डवरणीची कामं जोरात सुरू आहेत. शेतातील तण नियंत्रणासाठी शेतकरी बैलांच्या सहाय्यानं डवरणी करतायत. या मशागतीमुळे पिकांच्या मुळांना हवा मिळून वाढीस मदत होते. सध्या सोयाबीनसह इतर खरीप पिकं जोमदार स्थितीत आहेत. शेतकरी पुढील मशागतीची कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतात मेहनत घेत आहेत. मात्र पिकांच्या चांगल्या वाढीसाठी पुढील काळातही समाधानकारक पावसाची गरज असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. कळमनुरी तालुक्यातही पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलाय. शेतकऱ्यांनी सांगितलंय की पुढील 1 ते 2 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण होऊ शकते. आधीच पेरणीसाठी मोठा खर्च झाल्यानं पुन्हा बियाणं आणि मशागतीचा खर्च करणं शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. पाऊस लांबल्यास शासनानं शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणं आणि आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जवळपास 7-8 दिवसापासून निसर्गराजाने उघडीप दिल्यामुळे आपण आज प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी मुलाखत घेत आहोत की या पिकाची काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांशी. आपल्या सोबत आहेत देशमुख शेतकरी. आज जवळपास 7-8 दिवस झाले पाऊस उघडलेला आहे, तर आज छोट्या छोट्या पिकाची काय अवस्था होती? छोट्या छोट्या पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली, पानं पिवळे व्हायला सुरुवात केली आहे. आता आणखी 2-3 दिवस पाणी आलं नाही तर हे सोयाबीन वगैरे पिकं मोडावं लागतं, दुबार पेरणी करावं लागेल. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आहे, कारण सतत जवळपास 8 दिवस झाली पाऊस नाही. तरी शासनाने काय करावं याविषयी आपण सांगणार. शासनाने आता हे दुबार पेरणी झाली तर निदान बियाणे ते डबलचे पुरवण्यात यावेत मोफतमध्ये. कारण आता पहिलेच बॅग ही कॉस्टली होती, 4000 रुपये त्याची किंमत होती. आता ती परत टाकायला डबल पेरणी करायला पुरवत नाही, म्हणून शासनाकडून मदत करायला हरकत नाही. शासनाने मदत करावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. सदरील आपण अजून शेतकऱ्याशी बातचीत करत आहोत. हळद पिकाला सुद्धा पाणी कमी पडत आहे, त्यानिमित्त हळदीसाठी आपण काय सांगणार की काही शेतकऱ्याच्या आता बोरला पाणी नाही. किती दिवस झाले, जवळपास 1.5 महिना होत आला पाऊस सुरू होऊन, तरी पाण्याचे अद्याप जास्त प्रमाणात पाऊस नाही. तर काय सांगसाल आपण? आपण म्हणतो हा शेतकरी राजाला हे निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. तर या शेतीवर हे निसर्गाचं पाणी पाहिजे, तर ते पिकं माना टाकून द्यायलेत. हळदीचे कोंब हिरवे पडण्याऐवजी पिवळे पडायलेत. आता हळदीची जास्त लागवड असल्यामुळे हळदीला इतके कष्ट करावं लागते, तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत किती खर्च करावा लागते शेतकऱ्याला. तर यासाठी हे पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. ज्यांच्या बोरचे पाणी गेलेले आहे पाऊस नसल्यामुळं, तर शेतकऱ्यांनी काय करावं? त्यांना भत्ता आहे की काय आहे? किती म्हणजे रोजगार देण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याजवळ पैसा नाही. तर मग यासाठी सरकारनं हळदीसाठी आणि इतर पिकासाठी जे निसर्गावर अवलंबून आहेत, पावसाची अत्यंत निकडीची गरज आहे. आकाशाकडे डोळे लागलेले आहेत शेतकऱ्यांचे. तर सरकारने यासाठी काहीतरी एक मधला उपाय म्हणून एक अनुदान किंवा बियाणासाठी ही शेतकऱ्यांना सवलत द्यावी अशी आमची कळकळीची विनंती आहे. तोंडापूर्वीच पावसानं दडी मारल्यामुळे जे छोटे छोटे पिकं आहेत ते सुकू लागलेले आहेत. कॅमेरामॅन विजय शिंदे. नाशिकमधील नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं असताना शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते नगरसेवक केशव पोरजे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय. नाशिकमध्ये कोणतंही ऑपरेशन टायगर होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर नाशिकच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. उपस्थित 15 नगरसेवकांनी पक्षासोबत ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याचं पोरजे यांनी सांगितलंय. शिंदे गटाकडून नगरसेवकांबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत खासदारांच्या वेळी झालेला अनुभव नगरसेवकांच्या बाबतीत होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसंच उद्धव ठाकरे यांनी वाईट काळ कायम राहत नाही, लवकरच चांगले दिवस येतील असा विश्वास दिल्याचंही केशव पोरजे यांनी सांगितलंय. ऐसा नहीं होने वाला था, इस वजह से आज हमने उद्धव साहब की टाइमिंग लिया था. उन्होंने हमें 12 बजे मिलने के लिए बुलाया था. आज हम उनको मिले. हमने उनको वचन दिया है कि साहब नासिक से 15 की 15 नगर सेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इन पक्ष में रहेंगे और एक भी नगर सेवक फूटेगा नहीं. कितने नगर सेवक आए थे यहाँ पे? कोई एब्सेंट था? कोई भी नहीं. 15 की 15 नगर सेवक यहाँ पे. ये कौन खबर फैला रहा है, झूठी खबर आपके हिसाब से? यही शिंदे गट के कोई जिला प्रमुख है, कोई एजेंट छोड़े हुए उन्होंने कमीशन के लिए. अगर कोई किसी नगर सेवक को प्रवेश करके लाता है तो उन्हें कुछ दिया जाता है. तो यही एजेंट लोग काम कर रहे हैं उनके. पण तुमच्या नगरसेवकांना देखील आमिष आलं का काही? हो, आमच्या नगरसेवकांना, आमच्या 4 ते 5 नगरसेवकांशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनी
प्रत्येक प्रभाग विकास निधी म्हणून 5 कोटी रुपये देतो आणि त्यानंतर काही वेगळं आम्हीच दिलं असेल तर मला माहित नाही. उद्धव साहेबांनी एकच सांगितलं की वाईट वेळ निघून जाते, चांगली वेळ पुढे येते. तुम्ही वाईट वेळेत सोबत आहात पक्षाच्या, निश्चित येणारा काळ हा आपला असेल. ये जानना चाहेंगे आप जब मिले तो उद्धव जी से क्या बातचीत हुई और क्या उन्होंने निर्देश दिए, क्या कहना? उद्धव साहब ने एक ही बोला है कि बुरा समय है, ये बुरा समय निकल जाएगा, जल्दी अच्छा समय आने वाला है और आप लोग जो भी कारपोरेटर है बुरे समय में पक्ष के साथ खड़े रहे तो अच्छा समय आपका जरूर आएगा. ऑपरेशन टाइगर हुआ, जिस तरह से खासदार और आमदार गए पार्टी छोड़ के शिंदे गठ में, नगर सेवकों का भी कहा जा रहा था, क्या कहना चाहते हैं? ऑपरेशन टाइगर जो है, जो फिलहाल अभी हुआ है, तो हमारे नासिक में वो बिल्कुल फेल हुआ है. ना हमारे खासदार वहाँ पे गए, ना वहाँ से नगर सेवक जाने वाले. क्या अभी बाकी, जैसे नासिक की बात हुई, बाकी आपको किसी ने कांटेक्ट किया था आपके नगर सेवकों को कुछ पैसा ऐसा देने की बात? हमारे 4-5 नगर सेवकों को उन्होंने कांटेक्ट किया था कि हम आपको प्रभाग विकास निधि देंगे, आप शिंदे गुट में प्रवेश करो. कुछ डराया धमकाया, कुछ केस? नहीं, हमारे पास कुछ है नहीं, हम गरीब लोग हैं. हाँ. हमको क्या डराएंगे और क्या धमकाएंगे. थँक्यू. नाशिकबद्दल चर्चा होते की नगरसेवक शिंदे गटात जातील. येत्या 4 ते 5 दिवसापूर्वी मीडियाने एक बातमी दाखवली होती की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 10 ते 12 नगरसेवक हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. पण ती बातमी पूर्णपणे पेड होती. आमच्याकडे नाशिकमध्ये असं कुठलंही पण ऑपरेशन टायगर वगैरे असं काही चालत नाही आणि ते आम्ही होऊ पण देणार नाही. आणि त्यांचं ते ऑपरेशन टायगर वगैरे काय आहे ते फेल झालं. ते फेल झाल्यानंतर अक्षरशः उद्धव साहेबांनी आम्हा सर्व नगरसेवकांना की आमचं अभिनंदन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आज आम्हाला मातोश्रीवर बोलवलं आणि या ठिकाणी आमच्याशी मन मोकळ्या गप्पा मारल्या. नाशिकच्या नुकत्याच येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी काय कामं चालले आहे या कामांचा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आढावा देखील घेतला आणि आम्हाला पुढे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 15ची 15 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. शिंदे गटावाले, मग शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असेल, महानगर प्रमुख असेल, त्यांचे उपनेते आहेत. येत्या काळात देखील अशा पद्धतीचं कुठलं ऑपरेशन होऊ शकणार नाही याची तुम्ही ग्वाही द्याल का? 100%. कारण सांगतो तुम्हाला, नुकते जे 6 खासदार फुटले त्याच्यामध्ये आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही. माननीय राजाभाऊ वाजे, म्हणजे नाशिक हा निष्ठावंतांचा शहर आहे, इथं सर्व निष्ठावंत राहतात आणि म्हणून आमचे 15ची 15 नगरसेवक फुटणार नाही याचे आम्ही आज साहेबांना वचनच दिलं आहे. असा एक अनुभव आहे की नगरसेवक पण उपस्थित असतात, पण अनेकदा असं होतं की शिवसेनेमध्ये काही नगरसेवक त्या बैठकीनंतर प्रवेश करतात. आणि एक अनुभव आहे आमदारांच्या बाबतीतही असंच झालं होतं. पहिल्यांदा सगळे आमदार होते. तुम्ही अगदी बरोबर विचारलं, पण तुम्ही बघा खासदारांच्या बाबतीत तसा अनुभव आलेला नाहीये. म्हणजे खासदारांची बैठक झाली, काही खासदार फुटले असतील, पण आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, आज नगरसेवकांची बैठक झाली, आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही. हिंदी मध्ये सांगा ना, हिंदी में आप. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यात आंदोलन केलंय. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 3 पेट्रोल पंपांवर हे आंदोलन करण्यात आलं. वाहनधारकांकडून इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा मनसेनं केलाय. सरकारनं इथेनॉल धोरणाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून नागरिकांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. इंधनामुळे वाहनांचं नुकसान झाल्यास भरपाईची तरतूद करावी अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली. तसंच इथेनॉल धोरणाचा फायदा हा सर्वसामान्यांना मिळावा यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत असं देखील त्यांनी सांगितलंय. या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. त्यातून यांना पैसे मिळतात ना, ही सगळी गणितं ही पैशाची आहेत. मी तुम्हाला सांगतो, इथेनॉलच्या नावाने गाड्यांचे इंजिन बदलले गेले. आता इंजिन बदलायचा खर्च काय सरकारने दिला का गाड्यांच्या कंपन्यांना? त्याचा भूदंड देखील लोकांनाच आला ना.
ते पैसे देखील इंजिनचा जो काही खर्च वाढला, नवीन टेक्नॉलॉजीच्या या इथेनॉलमुळे इंजिन आणले गेले, त्याचा फटका देखील ग्राहकांना बसला. गाड्यांच्या किमती वाढल्या. इथेनॉलमुळे जर पेट्रोल 1 रुपयाने जरी कमी झाला असतं तरी आम्ही मान्य केलं असतं. गडकरींची भाषणं आहे का? ते म्हणाले होते इथेनॉलमुळे 15 रुपये लिटर पेट्रोल होईल. आज 100च्या वरच आहे. उलट ज्या वेळेला तुम्ही सत्तेत आलात त्यावेळेला 65-70 रुपये पेट्रोल होतं. आज आम्ही 100 रुपये, 104 रुपये, 105 रुपयांनी पेट्रोल घेतोय. सो आम्हाला याचा काही फायदा नाही झाला. फक्त गडकरींच्या कंपनीचे आकडे हे 0.00 काही कोटींमध्ये, 1000 कोटींमध्ये वाढले. हा एकमेव फायदा गडकरींना झाला. आणि त्याचा दुसरा फायदा शेतकऱ्यांना कुठेही न होता स्ट्रेट कंपन्यांना झाला. जे इथेनॉल बनवतात किंवा ज्याचा चोथा हा ज्या कंपन्या घेतात त्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांना याचा कुठेही फायदा झाला नाही. गडकरींचा हा दावा खोटा आहे की याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. नावाचं एक चॅनल आहे, त्यांनी एक बातमी दिलेली आहे. ती बातमी जर तुम्ही बघितलं तर 10,000 लिटर वॉटर फॉर 1 लिटर ऑफ इथेनॉल. सो अशा अनेक गोष्टी आहेत. इथेनॉल हा देशावर लादलं जातं. पहिली गोष्ट तर इथेनॉल आल्यामुळे अनेक गाड्यांचं इंजिन बदलावं लागलं. त्याचा खर्च देखील ग्राहकांवर पडला. आज अनेक ठिकाणाहून जर तुम्ही देशभरातनं व्हिडिओ पाहत असाल तर इथेनॉलमुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यासोबत गाड्यांचा ॲव्हरेज देखील कमी होत आहे. आता सरकार असं म्हणतं की इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. कसा? एकदा सरकारने आम्हाला समजून सांगावं. याच्या आधी देखील शेतकरी ऊस हा कंपन्यांमध्ये विकायचा आणि तेवढेच पैसे त्यांना यायचे. आता शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक एकतर साखरेमधनं पण पैसे कमवतो आणि दुसरं गोष्ट त्याचा जो चोथा आहे तो इथेनॉलसाठी विकून त्यातूनही पैसे कमवतो. याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर नितीन गडकरी त्यांच्या मुलाचा कसा फायदा होईल याच्याकडे लक्ष देतात. खरं तर या देशात आता इलेक्ट्रिक कारची गरज आहे. त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही. उलट त्यातून सौर ऊर्जेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जात आहे. परंतु गडकरी सतत इथेनॉलचा हट्ट करतात. बरं, आणि तुम्ही इथेनॉल आणलात त्याचा ग्राहकांना काय फायदा झाला का? इथेनॉलमुळे पेट्रोलचे रेट कमी झाले का? आज एवढी मोठी इराण इराक युद्धामुळे जी काही परिस्थिती ओढवली त्यात आपल्याला काही पेट्रोलच्या दरामध्ये काही कमी मिळणे झालं का? पैसे वाढतच गेले. मग इथेनॉलचा हट्ट कशाला? इथेनॉलमध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं, बरोबर आहे. मग याचा अर्थ तोही ग्राहकांना नुकसान आहे. अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतं आणि फक्त गडकरींच्या कंपनीला आणि सरकारला याचा फायदा होतोय. मला असं वाटतंय की इथेनॉल हा गाड्यांसाठी हानिकारक आहे. इथेनॉलमुळे लोकांचं नुकसान होत आहे. आणि आज अनेक लोक, म्हणजे आम्ही रस्त्याने चालतानाही अनेक लोक आम्हाला सांगत असतात की इथेनॉलवर काहीतरी बोला. मला असं वाटतं की एक दिवस वेळ येईल की संपूर्ण देश इथेनॉल या विषयावर बोलेल. 1 लिटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं एकदा जरा गुगलला जाऊन सर्च करा, ChatGPTला विचारा किंवा काही संस्थांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही. वॉटर टुडे नावाचं एक चॅनल आहे, त्यांनी एक बातमी दिलेली. ती बातमी जर तुम्ही बघितलं 10,000 लिटर वॉटर फॉर 1 लिटर ऑफ इथेनॉल. सो अशा अनेक गोष्टी आहेत. इथेनॉल हा देशावर लादलं जात आहे. पहिली गोष्ट तर इथेनॉल आल्यामुळे अनेक गाड्यांचं इंजिन बदलावं लागलं. त्याचा खर्च देखील ग्राहकांवर पडला. आज अनेक ठिकाणाहून जर तुम्ही देशभरातनं व्हिडिओ पाहत असाल तर इथेनॉलमुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यासोबत गाड्यांचं ॲव्हरेज देखील कमी होत आहे. आता सरकार असं म्हणतं की इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. कसा? एका सरकारने आम्हाला समजून सांगावं. याच्या आधी देखील शेतकरी ऊस हा कंपन्यांमध्ये विकायचा आणि तेवढेच पैसे त्यांना यायचे. आता शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक एकतर साखरेमधनं पण पैसे कमवतो आणि दुसरं गोष्ट त्याचा जो चोथा आहे तो इथेनॉलसाठी विकून त्यातूनही पैसे कमवतो. याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर नितीन गडकरी त्यांच्या मुलाचा कसा फायदा होईल याच्याकडे लक्ष देतात. खरं तर या देशात आता इलेक्ट्रिक कारची गरज आहे. त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही. उलट त्यातून सौर ऊर्जेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जात आहे. परंतु गडकरी सतत इथेनॉलचा हट्ट करतात. बरं, आणि तुम्ही इथेनॉल आणलात त्याचा ग्राहकांना काय फायदा झाला का? इथेनॉलमुळे पेट्रोलचे रेट कमी झाले का? आज एवढी मोठी इराण इराक युद्धामुळे जी काय परिस्थिती ओढवली त्यात आपल्याला काही पेट्रोलच्या दरामध्ये काही कमी मिळणे झालं का?
का? पैसे वाढतच गेले. मग इथेनॉलचा हट्टा कशाला? इथेनॉलमध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तोही ग्राहकांना नुकसान आहे. अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतं आणि फक्त गडकरींच्या कंपनीला आणि सरकारला याचा फायदा होतोय. मला असं वाटतंय की इथेनॉल हा गाड्यांसाठी हानिकारक आहे. इथेनॉलमुळे लोकांचं नुकसान होत आहे आणि आज अनेक लोक म्हणजे आम्ही रस्त्याने चालतानाही अनेक लोक आम्हाला सांगत असतात की इथेनॉलवर काहीतरी बोला. मला असं वाटतं की एक दिवस वेळी संपूर्ण देश इथेनॉल या विषयावर बोलेल. 1 लिटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं एकदा जरा गुगलला जाऊन सर्च करा, ChatGPTला विचारा किंवा काही संस्थांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही. खिशातले पैसे टाकून टॅक्स भरला जातो, त्याचा फटका वाहनधारकांना बसतो. 15 वर्ष लिमिट ठेवतात, पुन्हा गाड्या नव्याने काढतात. त्यामुळे कोणाची लॉबी त्यातून यांना पैसे मिळतात ना. ही सगळी गणितं ही पैशांची आहेत. मी तुम्हाला सांगतो इथेनॉलच्या नावाने गाड्यांचे इंजिन बदलले गेले. आता इंजिन बदलायचा खर्च काही सरकारने दिला का गाड्यांच्या कंपन्यांना? त्याचा भूखंड देखील लोकांना झाला ना. हे पैसे देखील इंजिनचा जो काही खर्च वाढला, नवीन टेक्नॉलॉजीच्या या इथेनॉलमुळे इंजिन आणले गेले, त्याचा फटका देखील ग्राहकांना वाढला. गाड्यांच्या किमती वाढल्या इथेनॉलमुळे. जर पेट्रोल 1 रुपयाने जरी कमी झाला तरी आम्ही मान्य केलं असतं. गडकरींची भाषणं आहे का? ते म्हणाले होते इथेनॉलमुळे 15 रुपये लिटर पेट्रोल होईल. आज 100च्या वरच आहे. उलट ज्यावेळेला तुम्ही सत्तेत आलात त्यावेळेला 65-70 रुपये पेट्रोल होतं. आज आम्ही 100 रुपये, 104 रुपये, 105 रुपयांनी पेट्रोल घेतोय. तो आम्हाला याचा काही फायदा नाही झाला. फक्त गडकरींच्या कंपनीचे आकडे 1,000 काही कोटींमध्ये, 1000 कोटींमध्ये वाढले. हा एकमेव फायदा गडकरींना झाला आणि त्याचा दुसरा फायदा शेतकऱ्यांना कुठेही न होता स्ट्रेट कंपन्यांना झाला. जे इथेनॉल बनवतात किंवा ज्याचा चोथा हा ज्या कंपन्या घेतात त्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांना याचा कुठेही फायदा झाला नाही. गडकरींचा हा दावा खोटा आहे की याचा शेतकऱ्याला फायदा झाला. बियाणं उत्पादक कंपनीनं कमी उगवण क्षमता असलेल्या सोयाबीन बियाणांची जिल्ह्यात विक्री करून शेतकरी आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड जालना कंपनीचे प्रतिनिधी राहुल पुरमे छत्रपती संभाजीनगर इथले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देवळी तालुक्यातील तसंच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादक कंपनीनं कमी उगवण क्षमता असलेल्या सोयाबीन बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. उगवण शक्ती तपासणी अहवाल मापदंडात गुण नियंत्रण घटकात कमतरता आढळल्यानं बियाणं निरीक्षक युवराज श्रीपतराव जंगले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. क्षमतेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी तक्रारी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी दिलेल्या होत्या. लेखी तक्रारीच्या अनुषंगाने आपण उपविभागीय कृषी अधिकारी वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी यांच्या आदेशाली शासनाच्या समिती गठीत करण्याच्या निर्देश दिलेले आहे. 1 जुलैला आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने 3 जुलैपासून आपण तपासणी सुरू केली. 7 ते 8 जुलैपर्यंत आपल्याकडे 305 तक्रारी शेतकऱ्यांनी लेखी दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने 200पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भेट देऊन आपण ते तपासणी SDOच्या कमिटीमार्फत दिलेली आहे. त्याच्यामध्ये SDOनी काही निष्कर्ष दिलेले आहेत की जेव्हा फील्डमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीनचे बियाणे वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून लागवड केलेली आहे, ते उगवण कमी आलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याची नुकसान भरपाई बियाणे कंपनीकडून मिळवून देण्यासाठी आपण SDOच्या कमिटीमार्फत संबंधित कंपनीला मेसेज देऊन अहवाल पण काही ठिकाणी दिलेला आहे. सोबतच विक्रेते आहे शेतकरी त्यांनासुद्धा त्याची जाणीव आहे आणि याबद्दल काही कंपन्यांनी बियाणे रिप्लेस करून देणे किंवा त्यांच्या मॉनिटरी टर्ममध्ये म्हणजे पैशाच्या स्वरूपात नुकसान भरपाई देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्यांचं लेखी पत्रसुद्धा प्राप्त झालेलं आहे. परंतु यामध्ये 186च्या जवळपास बूस्टर प्लांट जेनेटिक या सोयाबीन बियाणे कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या लॉटचे काही तक्रारी होत्या आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण तक्रारीच्या पर्सेंटेजमध्ये या बूस्टर कंपनीच्या सर्वात जास्त तक्रारी आढळून आल्यामुळे आपण त्याचे यापूर्वी जे सॅम्पल बियाणे प्रयोगशाळेला टेस्टिंगसाठी पाठवले होते त्याचे सॅम्पलसुद्धा काही प्रमाणात फेल आलेले आहेत. त्याचा अहवालसुद्धा आपल्याला प्राप्त झालेला आहे. तो अहवाल आणि शेतकऱ्याच्या तक्रारी आणि SDOच्या निष्कर्षाच्या बेसिसवर आपण देवळी पोलीस स्टेशनला आपण एक FIR दाखल केलेली आहे आणि हा गुन्हा दाखल करून आपण त्या कंपनीच्या अगेन्स्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आलाय। बुधवारी शहरातील मध्यवर्ती परिसर असणाऱ्या लुगडी ओळ, मटण मार्केट ते बिंदू चौक परिसरातील रस्त्यावर असणारी अनधिकृत अतिक्रमणं जेसीबीच्या सहाय्यानं काढण्यात आली। तसंच या परिसरात विनापरवाना सुरू असलेली 2 लॉजिंग सील करण्यात आले। याशिवाय परिसरात अतिक्रमण करून लावण्यात आलेल्या अनेक टपऱ्या, दुकानांचे साहित्य जप्त करण्यात आले। यावेळी अतिक्रमण कारवाईत जप्त केलेलं साहित्य परत मिळत नसल्यानं काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली। अरुण दुधाणे, सहाय्यक आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका। आपले कोल्हापूर सर्किट बेंच येथे PIL 25/2026 अतिक्रमण विरोधात एक PIL दाखल केली होती। त्या अनुषंगाने हायकोर्टाच्या आदेशानुसार गंजी गल्ली परिसरातील अतिक्रमण कार्यवाही आज महानगरपालिका, सर्व अधिकारी कर्मचारी, 4 विभागीय कार्यालय, फायरमन, अतिक्रमण विभाग यांची संयुक्त कार्यवाहीने सर्व केले। तसेच इथले 2 लॉज आहेत, त्यांच्याकडे परवाना नसल्यामुळे ते 2 लॉज आम्ही सील करण्यात आलेले आहेत आणि इथून पुढे सर्वांना आम्ही आवाहन करतोय, या कार्यवाहीपूर्वी 2 दिवस आम्ही सर्वांना सूचना दिली होती की अतिक्रमण सर्वांनी स्वतःहून काढून घ्यावे, तरी त्यांनी कार्यवाही न केल्यामुळे आम्ही आज अतिक्रमण काढून घेतलेलं आहे। ही कार्यवाही अशीच पुढे राहील। पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये फुटपाथ आहे हे अतिक्रमण मुक्त करावे व फेरीवाल्यांचं अन्य ठिकाणी पुनर्वसन करून फुटपाथ आणि रोड हे अतिक्रमण मुक्त करण्याबाबत माननीय न्यायाधीश यांनी आदेश दिले, त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली। या कारवाईमध्ये काय काय सील करण्यात काय काय हे करण्यात आले? यामध्ये आता सध्या 3 JCB मार्फत 4 डंपर आपण जे रस्त्याच्या कडेला जे गाड्या लागल्या होत्या, चहाच्या वगैरे टपऱ्या लागल्या होत्या, त्या उचललेल्या आहेत। परत दुकानदाराने जे पुढं शेड मारून परत वाढवलं होतं रोडवरचे जे स्क्रॅपवाले जे आहेत मटन मार्केटच्या समोर, ते सुद्धा आम्ही JCBच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलेले आहे। मॅडम, यापूर्वी तुम्ही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं की जे जप्त केलेलं साहित्य आहे ते कुठल्याही परिस्थितीत परत येणार नाही देत, परत नाही, जप्त केलेलं साहित्य परत नाही देत। आम्ही स्क्रॅप करून त्याचे लिलाव करून आम्ही विक्री करतो। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे इथं 12वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे। मात्र या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक अकार्यक्षम आणि कामचुकार असल्याचा आरोप गावकरी करतायत। शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्यानं अनेक पालक आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत घालतायत। या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील करण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेल्या 5 शिक्षकांची तातडीनं बदली करून त्या ठिकाणी कार्यक्षम आणि उपक्रमशील शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आणि गावातच उपोषणाला सुरुवात केली आहे। मी विकास पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा। बरं, काय सांगसाल तुम्ही या ठिकाणी उपोषणाला? गावकऱ्यांच्या 5 शिक्षकांबाबतीत जी तक्रार होती ती तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या शिक्षकांवर कारवाई पण प्रस्तावित केलेली आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय त्याच्यावर लवकर निर्णय घेतील। मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार मी गावकऱ्यांना या सगळ्या बाबी अवगत करण्यासाठी इथे आलेलो होतो। गावकऱ्यांना सगळ्या बाबी समजून सांगितलेल्या आहेत। गावकरी त्यांच्यासोबत आम्ही पण आहोत। प्रत्येक विद्यार्थ्याचं शैक्षणिक सगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व विकसित करणं आपणा सर्वांची जबाबदारी आहे। जेवढी गावकऱ्यांना शाळेविषयी तळमळ आहे तेवढीच तळमळ प्रशासनाला देखील आहे आणि या प्रक्रियेमध्ये ज्या शिक्षकांवर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा ज्यांच्या कामाविषयी त्यांनी नाराजी केलेली आहे त्यांची ऑलरेडी चौकशी सुरू आहे। चौकशीच्या अहवालानुसार त्यांना ते ज्या प्रकारचे त्यांचे दोष सिद्ध होतील त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। बरं, या ठिकाणी जे विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे त्याला जिम्मेदार कोण असेल? विद्यार्थ्याचं नुकसान व्हायचं काही कारण नाहीये, कारण ते शिक्षक ऑलरेडी कामावर होते, ते आजपासून रजेवर गेलेले आहेत आणि इतर सगळे शिक्षक उपस्थित आहेत। या शाळेमध्ये जेवढी पदं मंजूर आहेत तेवढे शिक्षक कार्यरत आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायचं काही कारण नाही। पालक वर्गांचं मत आहे की या ठिकाणी आम्ही आता ऍडमिशन घेणार नाही। मी पालकांना सांगितलं 5वी ते 4थी मंगरुळ नवघरे जी प्राथमिक शाळा आहे, ही प्राथमिक शाळा आज जिल्ह्यात काय राज्यात तिनं नावलौकिक प्राप्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणी 4थीत मध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत, 5वी मध्ये इकडे चव्हाण नावाचे शिक्षक आहेत। चव्हाण नावाच्या शिक्षकांविषयी गावकऱ्यांचा किंवा जे उपोषणाला बसले मंडळी त्यांचा काही रोष नाही आहे। त्याच्यामुळे मी गावकऱ्यांना आता विनंती केली की त्यांनी 5वीचे सगळे प्रवेश तात्काळ करून घ्यावेत। मी पालकांनाही विनंती करतो की त्यांनी तात्काळ आपले प्रवेश करून घ्यावेत। धन्यवाद। या शाळेवर
साधी मराठी शिक्षकांना वाचता येत नाही, त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन त्याबाबत आपण आता त्रिसदस्यीय समिती चौकशी समिती नेमू आपण. ज्या काही बाबी असतील त्या सगळ्या बाबी चौकशीत निष्पन्न होतील. या ठिकाणी तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला हे जे कामचुकार शिक्षक हे इथून घालवण्यात यावे, इथे नवीन चांगले शिक्षक, उपक्रमशील शिक्षक आणावे, एवढीच आमची मागणी आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास या मागण्याने पूर्ण न झाल्यास आम्ही आता सध्याच आमरण उपोषणासाठी बसलेलोच आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे. कामचुकारपणा नेमका म्हणजे काय, कोणतं काम? कामचुकारपणा म्हणजे याच्यावरून आमच्या शाळेची पूर्ण शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती पूर्ण ढासळलेली आहे. ती ढासळली याच्यासाठी की आमचे मागच्या वर्षी तरी म्हणजे सगळ्या परीक्षांमध्ये पोरं काहीतरी प्रमाणात पास झाले होते, पण या वर्षाच्या सत्रात त्यांचं पूर्णच्या पूर्ण पोरं शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण नापास झालेत. MMS मध्ये त्यांचे म्हणजे पात्र एकही झालेला नाही. दुसरी गोष्ट, यांनी कोणतंच शाळेतलं जे कोणते कार्य असतात ते कोणतेही योग्य केलेले नाहीत की बाबा खेळामध्ये, तुमच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग शून्य यांचा. त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही स्वतः गावकऱ्यांजवळ फिरून, आम्ही यांच्यासोबत फिरून, हे तर आमच्यासोबत नव्हतेच, आम्ही फिरलो आमची शाळा म्हणून, आणि आम्ही जवळजवळ 350 मुलांचा पट इथं आम्ही आणला होता. पण आजची कंडिशन अशी आहे की आज यांनी ती शैक्षणिक गुणवत्ता इतकी ढासळून टाकली की इथून आमच्या प्रायमरीमधले जे 4थीतले मुलं आहेत त्यांचे पालक एकही तिकडे जाण्यास तयार नाही आहेत. ते म्हणतात की शिक्षक जर चांगले असतील तरच आम्ही आमचे मुलं तिथं टाकणार, नाही तर टाकणार नाही. आणि म्हणून आमच्यावर ही उपोषणाची वेळ आलेली आहे. नाशिकमध्ये अवघ्या 1 वर्षावर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना वेग आलाय. मात्र कुंभमेळ्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रिंग रोड प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झालेत. बाजारभावानं भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमध्ये विविध विकास कामं सुरू असताना रिंग रोड प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. मात्र या जमिनींना सध्याच्या बाजारभावानुसार मोबदला मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. वारंवार मागणी करूनही प्रशासनानं याबाबत कोणतीही सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत बाजारभावानुसार योग्य भरपाई मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 80% पर्यंत पेरणी झाली आहे. त्यातील बऱ्यापैकी पिकांची वाढ ही चांगली आहे. मात्र पावसानं मागील 8 दिवसांपासून दडी मारल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सिंचनाची सुविधा असलेले मोजके शेतकरी तुषार सिंचनाच्या मदतीनं सोयाबीन पिकाला जीवदान देण्याचा प्रयत्न करतायत. तर कोरडवाहू शेतीतील पिकांचं भवितव्य आता येत्या 2 ते 3 दिवसात होणाऱ्या पावसावरच अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी आहे तोच शेतकरी आपली पीक जगवण्यासाठी तुषार सिंचनाच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसतोय. मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा नाही ते फक्त पावसावर अवलंबून आहेत. एकंदरीतच आपली पीक जगवण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसतायत. पाऊस नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.